नमस्ते, मी संगीता आणि स्वागत आहे तुमचे संगीतास किचनमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत 15 ते 20 मिनटात तयार होणारी मठरी. त्यासाठी मी इथे घेतलेला आहे 125 ग्रॅम मैदा. त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडंसं मीठ, थोडासा जिरा आणि थोडंसं काळी मिरी. ओवा जो आपण घेतलेला आहे त्याला आपण हातावरती क्रश करून टाकणार आहोत. इथे आपण काय काय वापरले त्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आधी हाताने. नंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत 2 चमचे तेल. 1 ते 2 मिनटं तेल आणि पीठ व्यवस्थित हाताने मिक्स करायचं आहे आपल्याला. कारण जेवढं चांगलं तेल मिक्स होईल ना तेवढं त्या मठरीला मस्त असे पदर सुटतात. जेव्हा आपण ते पीठ असं हातामध्ये दाबू ना तेव्हा त्याचा असा एक मुटका तयार होतो. तेव्हा समजायचं की तेल आणि पीठ व्यवस्थित एकत्र झालेलं आहे. आता थोडंसं पाणी टाकूनच आपण हे पीठ मळायचं आहे. जास्त पातळ नाही मळायचं आहे, थोडं कडकच ठेवायचं आहे त्याला. पीठ मळून झाल्यानंतर त्याला एक 5 मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे प्लेटमध्ये. जोपर्यंत आपलं पीठ भिजतंय तोपर्यंत आपण बनवूया साटा म्हणजे स्लरी. त्यासाठी मी घेतलं आहे 1 चमचा मैदा आणि 1 चमचा तेल. दोन्हीही समप्रमाणातच असेल आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. त्याला एक 2 ते 3 मिनटं आपल्याला फेटायचं आहे. आपण जो साटा बनवला आहे तो असा सहजपणे चमच्यातून पडला पाहिजे खाली. आता आपण जे पीठ भिजवलं होतं त्याचे आपण करणार आहोत 2 गोळे. लाटण्याआधी आपण त्याला असं हातामध्ये फिरवून थोडंसं मऊ करून घेणार आहोत. आणि जेवढं पातळ लाटता येईल तेवढं पातळ आपल्याला याची चपाती लाटायची आहे. तेल लावून लाटू शकतो आपण. पीठ जर लावलं तर पीठ काय होतं मग जेव्हा आपण ते तळतो ना तेव्हा ते तेलामध्ये संपूर्ण असं पीठ खाली हे होतं पडतं. म्हणून आपण तेल लावूनच लाटणार आहोत. चपाती लाटून झाली की तो जो आपण साटा किंवा स्लरी जी बनवली होती ती आता व्यवस्थित लावून घ्यायची आहे ह्या चपातीवरती. ही जी 1 चमचा प्रमाणाचं आपण बनवलं आहे ते ह्या 2 जे उंडे बनवलेत आपण त्याच्यासाठी पुरेसं आहे ते. साटा लावून झाल्यानंतर आपण खालच्या दिशेने अशी जे व्हिडिओ दाखवले त्याप्रमाणे आपण याचं एक रोल करून घेणार आहोत. जेवढे बारीक आपण त्याला फोल्ड करू तेवढी आपली मठरी जाळीदार होणार आहे.
फोल्ड करून झाल्यावर त्याला थोडंसं असं हाताने रोल करायचं आहे, म्हणजे त्याच्या आतमध्ये जर काही असं एअर वगैरे बसलं असेल तर ते निघून जातं. आता आपल्याला जशी साईज हवी आहे मटरीची त्याप्रमाणे आपण त्याचे असे कटिंग करून घेणार आहोत. नंतर त्यांना असं सेपरेट करून आपल्या असं तळ हाताने त्यांना प्रेस करायचं आहे, म्हणजे जेव्हा आपण त्यांना लाटू तेव्हा ते सुटणार नाहीत. आता आपण त्यांना लाटून घेणार आहोत. तेल आपल्याला जास्त गरम नाही करायचं, हे स्लो गॅसवरच थोडंसं तेल गरम करून त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि जरा असा सोनेरी रंग आला की आपल्याला ते काढून घ्यायचं आहे. ही रेसिपी तुम्हीही ट्राय करा आणि कशी झाली आम्हाला नक्की कळवा. आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि वेळात वेळ काढून आमचा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद.